लोकांची होती आणि त्यामुळे पण हा संताप दिसतोय का? कारण की ज्या पद्धतीने आपण ऐकलं त्यांची तक्रार आहे की त्यांना अंघोळीला सोय नाहीये, वॉशरूमला जायला सोय नाही आणि म्हणून पण त्यांची हा सगळा संताप आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा बांधवांकडून कालपासून ही गोष्ट वारंवार सांगितली जात आहे की सरकारने आमची कोणती व्यवस्थाही केली नाही, आम्ही या ठिकाणी हे त्यांना माहीत होतं तरी सुद्धा खरं तर त्यांनी या ठिकाणी आमची व्यवस्था केली नाही। त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करावा ज्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। आंदोलक तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलेला आहात, मगाचपासून इथे वाहतूक कोंडी झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की मुंबईकरांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका। नाही बोलू, तुम्ही आमचं अन्न पाणी बंद केलंय, तुम्ही चालवायची हॉटेल बंद केली ती, मग आम्ही काय करायला पाहिजे? आमची गैरसोय तुमची गैरसोय केली का आम्ही? तुम्ही आमची गैरसोय जाणून बुजून केली, मग आम्ही तुमची गैरसोय करणं करते आहे। सकाळपासून मुंबईचा हा रस्ता बंद आहे, मुख्य रस्ता आहे हा, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे, मुंबईकरांना याचा त्रास होतोय। काय मॅडम, जो मुंबईकरांना त्रास आहे तो आम्हाला पण त्रास आहे म्हणून आम्ही रस्त्यावर बसलो। असं काय आम्हाला हाऊस नाही की मुंबईकरांना त्रास देऊन आम्ही रस्ता रोको करणे। सरकारने आमची सोय करावी, आम्ही त्यांना सहकार्य करू, आमची भूमिका सहकार्याची। पहिला जरांगे पाटील यांचं जे ऑडिओ क्लिप आहे ते इथे वारंवार ऐकवलं जात आहे की मुंबईकरांना त्रास होणार नाही असं कृत्य करू नका, सोबतच मुंबईचे रस्ते रिकामा करा, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बसून आहात का? मॅडम, मनोज जरांगे पाटलांनी फक्त मुंबईकरांना त्रास देण्याचं सांगितलेलं नाही आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास झाला तर मराठे आजच्या आज माघारी फिरण्यास तयार आहे। फक्त मुंबईकरांनी छातीवरती हात ठेवून सांगावा की मुंबईकरांना त्रास होतोय। आज रोजी मराठा समाजाला जो काही त्रास झालेला आहे याचं कोणत्याही मुंबईकरांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही। मुख्य चौकातून जवळपास 2 तासापासून एकही बस या ठिकाणी गेलेली नाहीये, मग हा त्रास नाहीये का? सांगतो आम्ही सांगतो आहे की 2 तासापासून इथं ट्रॅफिक जाम झालेली आहे, हे मीडिया चॅनलला आणि सरकारला दिसतंय, परंतु हा मराठ्यांचा जो संघर्ष परला आलेला आहे हा कुठं सरकारला दिसला? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।